हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती कन्सेप्ट स्क्वेअर मॅथ. यामध्ये घेऊन आलो आहे तुमच्यासाठी लेक्चर सिरीज, ती पण कोणती? रिव्हिजन लेक्चर सिरीज. तर आपण इथे काय शिकणार आहोत? तर आपण घेणार आहोत अल्जेब्रा प्लस जॉमेट्रीची रिव्हिजन 10th क्लास साठी. अल्जेब्रा प्लस जॉमेट्री रिव्हिजन 10th क्लास साठी. तर मग रेडी व्हा, नोटबुक घ्या, पेन घ्या. बट ही रिव्हिजन कोणासाठी आहे? मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश, स्टेट बोर्ड महाराष्ट्र. जे पण विद्यार्थी ह्या वर्षी म्हणजे 2026 ची एक्झाम देणार आहे ते विद्यार्थी, तुम्ही 10th क्लास मध्ये आहात तर तुम्ही आहात एलिजिबल. तर मग चला, तर मग आपण यामध्ये सर्व अल्जेब्रा प्लस जॉमेट्रीची रिव्हिजन सिरीज घेणार आहोत. बट एक महत्वाचं, रिव्हिजन सिरीज झाल्यानंतर मागील 5 वर्षाची PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्यामध्ये आपण प्रत्येक रिव्हिजन झाल्यानंतर PYQ घेणार आहोत. आणि इथंच तुम्हाला मिळणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. शक्यता आहे तुम्हाला इथूनच भेटणार आहे. लास्ट PYQ जे पण सॉल्व करतं तो 99% सक्सेसफुल असतो. ज्याने पण रिव्हिजन केली तो 99% सक्सेसफुल असतो. ज्याने पण सर्व प्रश्न सराव केले 99% सक्सेसफुल. मग आपल्याला करायचं काय? तर सर्वांचा मेळ एकत्र करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो जास्त वेळ आपल्याला द्यावा लागेल, सराव आपल्याला करावा लागेल. आणि मी जे पण तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय, पॉज करायचा आहे, तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. पॉज करायचा आहे, तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट तुमची लेवल, माझ्या आधी तुम्ही जर टायमिंग ऍडजस्टमेंट करता आला तर तुम्ही आहात त्या रेंज मध्ये आहात. मीन्स 35 प्लस इच सब्जेक्ट तुम्ही मार्क्स मिळवू शकता. पण त्यासाठी काय लागेल? सराव. तर चला, तर मग आपण सुरू करूया आपल्या लेक्चर सिरीजला आजपासून. तर सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसामध्ये मी तुम्हाला रिव्हिजन घेणार आहे. पूर्ण रिव्हिजन आपली पूर्ण 30 दिवसामध्येच आपण इथे पूर्ण करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल ची. तर यामध्ये फर्स्ट लिनियर इक्वेशन काय तुम्ही शाळेत शिकलेले आहात, स्कूलमध्ये शिकलेले आहेत. तरी पण एक रिव्हायझन म्हणजे तुम्हाला रिव्हिजनच करून देणार. तर रिव्हिजन करत असताना लिनियर इक्वेशन म्हणजे कोणतं? 2 व्हेरिएबल पाहिजे. यस, टर्म. तर प्रत्येक टर्म जिथं व्हेरिएबल असेल एक्स वाय एम एन, जिथं टर्म असेल 2 व्हेरिएबल असेल, प्रत्येक टर्मची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. मीन्स मग डिग्री 1 पाहिजे म्हणजे असं जनरल इक्वेशन किंवा जनरल फॉर्म तयार होतो. दॅट इज ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे लिनियर इक्वेशनचं जनरल इक्वेशन आहे. अदरवाइज जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर असे इक्वेशन x इंटू वाय प्लस इज इक्वल टू 0 किंवा एक्स स्क्वेअर असे जर इक्वेशन असेल तर ते इक्वेशन आपले लिनियर इक्वेशन मध्ये येणार नाही. अदरवाइज फक्त त्याचा जनरल फॉर्मच असेल की तो लिनियर इक्वेशन मध्ये येईल. तर तो फॉर्म कोणता आहे? तर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मॅच करायचंय तुम्हाला. काय करायचंय? मॅच करायचंय याच्यासोबत. अदरवाइज तुमचं दुसरं कोणतंही असेल तर ते यामध्ये येणार नाही. म्हणजे ते लिनियर इक्वेशन असू शकत नाही. तर नॉन लिनियर इक्वेशन राहील ते. मीन्स जे लिनियर नाही ते नॉन लिनियर, लिनियर नाही ते नॉन लिनियर. मग असे आपल्याला इथं अभ्यास करत असताना फक्त लिनियर इक्वेशनचाच विचार करायचा आहे. लिनियर इक्वेशनचाच विचार करायचा आहे. त्यापुढे असतात तुम्हाला जर एखादे इक्वेशन लिनियर आहे, मग त्याची जोडीनं जे इक्वेशन येणार आहे,
जोडीनं जे इक्वेशन येणार आहे त्याला आपण म्हणणार आहे सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन. मित्रांनो, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? दोन इक्वेशन जोडीने येणारे, पेअरने येणारे, सोबत येणारे अशा इक्वेशन की जे लिनियर पाहिजे, असे इक्वेशन की जे काय पाहिजे, लिनियर पाहिजे, असे जर सोबत आले अशा इक्वेशन्सला म्हणायचं आपण सायमल्टेनियस इक्वेशन. आणि सायमल्टेनियस इक्वेशन आपण तिकडनं जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन असतं, एखादं इक्वेशन लिनियर असतं आणि दोन लिनियर इक्वेशन सोबत असतात, तर अशा इक्वेशनला काय म्हणतो आपण? सायमल्टेनियस इक्वेशन. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण वापरतो दोन मेथड. फर्स्ट मेथड म्हणजेच इलिमिनेशन मेथड आणि सेकंड मेथड म्हणजे तुमची सबस्टिट्यूशन मेथड. तर चला तर एखादं कोणतंही सायमल्टेनियस इक्वेशन आलं की त्याला सॉल्व्ह कसं करणार? तर फर्स्ट सॉल्व्ह करण्यासाठी आपण वापरणार इलिमिनेशन मेथड. तर मी इथं ऑलरेडी एक्झाम्पल घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर मग आता तुम्ही काय करायचंय, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि एक्झाम्पल आधी सॉल्व्ह करून बघायचंय. यस, सॉल्व्ह केलं. मग आता स्टेप बघा. स्टेप बघायची आहे तुम्हाला. तर मित्रांनो, सुरुवात अशा करतो की तुम्ही सॉल्व्ह केला असेल आणि आता सॉल्व्ह केल्यानंतर याचं स्टेप बाय स्टेप आन्सरही काढला असेल. ज्यांनी आन्सर काढलं हुशार आहात तुम्ही, ज्यांनी नाही काढलं त्यांनी मित्र लक्ष द्यायचंय. लक्ष दिल्यानंतर बघितल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे ऍटलीस्ट. तर चला तर मग सॉल्व्ह करूया इलिमिनेशन मेथडने. तर मग फर्स्ट राईट करायचं इथं सोल्युशन लिहिल्यानंतर बघा इक्वेशन किती आहे? पेअरिंग ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे जोडीने येणारे इक्वेशन आहे. मग फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे, सेकंड इक्वेशन कोणतं आहे, तुम्ही तुमच्या मनाने ठरवायचंय. फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे? तर 5x minus 3y. 5x minus 3y is equal to 8. And second equation 3x plus y is equal to 2. तर याला म्हणायचंय तुम्ही फर्स्ट इक्वेशन आणि याला सेकंड इक्वेशन. तर सेकंड इक्वेशन बघा आणि फर्स्ट इक्वेशन बघा. दोन्ही मध्ये आपल्याला काय करता येईल की आपण जे कोएफिशियंट आहे ते सारखे करू शकतो आणि आपल्याला ते वजा करायचे. म्हणजेच दोन्ही इक्वेशन सारखे केल्यानंतर ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचंय. तर आपल्याला तो व्हेरिएबल आहे तो झिरो झाला पाहिजे. व्हेरिएबल आहे, पुन्हा एकदा सांगतो, व्हेरिएबल आहे झिरो झाला पाहिजे. तर मला सांगा, हे दोन्ही ऍड केल्यानंतर झिरो होईल का? नाही होणार. हे दोन्ही ऍड केल्यानंतर नाही. मग असं आपल्याला इक्वेशन बनायचंय, पूर्ण इक्वेशन बनायचंय की ते ह्या y जे आहे व्हेरिएबल त्याच्यासारखं झालं पाहिजे. मग देन डिसाइड करायचंय, त्यानंतर डिसाइड करायचंय. मग मित्रांनो, मी जर y ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा +3 आणि हा -3 म्हणजे हा -3y आणि हा +3y कॅन्सल होतोय. यस कॅन्सल होतोय. मग आता मी काय करणार? इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय 3 इक्वेशन सेकंड. जर मी इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय केलं तर फर्स्ट काय होऊन जात आपल्याला? 3 into 3 9x plus 3 into y 3y is equal to 3 into 2 6. तर मग आता आपल्याला हे जे इक्वेशन भेटलेलं आहे याला नाव द्यायचंय थर्ड इक्वेशन. आता बघा फर्स्ट अँड थर्ड ऍड म्हणायचंय. तुम्हाला काय म्हणायचंय? फर्स्ट ऍड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. ऍड इक्वेशन फर्स्ट
अँड थर्ड. ऍड केल्यानंतर फर्स्ट इक्वेशन राईट करून घ्या. 5x प्लस 3y इज इक्वल टू 8 आणि 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. सॉरी इथं मायनस आहे मित्रांनो. तर ऍड करा. 5 प्लस 9 14x minus 3y plus 3y, that is a plus 0y is equal to 8 plus 6 14. X is equal to 14x is equal to 14. x इकडे डिवाइड ला होते, सॉरी मल्टिपल ला होते, तिकडे जो काय होईल डिवाइड. 14 divided by 14 1, that is x is equal to 1. Put x is equal to 1 in equation first or second. Put this value x is equal to 1 first and second. जर फर्स्ट मध्ये पुट केली तर 5x. तर पुट x is equal to in equation first. मग तिथं पुट केल्यानंतर काय होईल 5x. x ची व्हॅल्यू किती आता मित्रांनो 1. तुम्हाला x ची व्हॅल्यू माहित झाली किती आहे 1. तर 1 minus 3y is equal to 8. 5 into 1 5 minus 3y is equal to 8. इकडे प्लस होते, साइड चेंज केली तर इट विल बी साइड चेंज गेट अ निगेटिव्ह, म्हणजे -5, that is -3y is equal to 8 minus 5. -3 as it is. 8 minus 5 3 minus 3 मल्टिप्लाय होते, इकडे जाऊन काय होईल डिवाइड, that is minus y is equal to 3/3, that is equal to 1. आणि नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, जेव्हा पण व्हेरिएबल नेवर निगेटिव्ह, व्हेरिएबल कधीच निगेटिव्ह राहत नाही. व्हेरिएबलची व्हॅल्यू जी येणार आहे ती निगेटिव्ह असते. तर मग व्हेरिएबलला निगेटिव्ह मानायचंय का नाही, तर मग -y is equal to 1 असं नाही लिहायचंय मित्रांनो. तुम्हाला लिहायचंय y is equal to -1. y is equal to -1. मग इथं काय लिहिणार मित्रांनो y is equal to -1. यस. लास्टली मित्रांनो, आता तुम्हाला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलेला आहे आपण. तर पुन्हा एकदा सांगतो, फर्स्ट इक्वेशन 2 सायमल्टेनियस इक्वेशन असेल म्हणजे पेअर ऑफ अ इक्वेशन, दॅट इज अ सायमल्टेनियस इक्वेशन. त्याला कोणत्या पण इक्वेशनला आपण पहिले सिलेक्ट करून घ्या. इक्वेशन फर्स्ट और सेकंड कोणतंही, फर्स्ट घेतलं सेकंड घेतलं, पण शक्यतो फर्स्ट असणार फर्स्टच घ्या. फर्स्ट असणार इक्वेशन फर्स्टच घ्या, सेकंड असणार सेकंड. मग त्या इक्वेशनला आपल्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचंय का ते बघून घ्या. जर सिंगल वन व्हॅल्यू असेल तर मल्टिप्लाय करा, जो पण नंबर वरती असेल. म्हणजे इथं -3 होता तर आपण इथं 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 3 होता तर इथं पण 3 ने. बट इथं मायनस होतं इथं प्लस होतं जमतं. बट कधी कधी काय होतं मित्रांनो, दोन्ही पण साइन प्लस प्लस असतात, सगळे इक्वेशनच प्लस असतात. मग त्यावेळेस काय करायचंय, तर एखादं इक्वेशन तुम्हाला मायनस करायचंय. यस. जर असे पण एक्झाम्पल आपण बघणार आहोत, ज्यावेळेस आपण PYQ सॉल्व्ह करू त्यावेळेस असे पण एक्झाम्पल बघणार आहोत. सर दोन्ही पण प्लस आहे, मग काय करायचंय, नाही प्लस आला ना तिथे इक्वेशन त्यामधून मायनस करायचंय. यस. तर मग याला 3 ने मल्टिप्लाय केलं आपण. यस. मग इथं लिहिलंय असं लिहित चला, इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 3. मग ते इक्वेशन 3 ने मल्टिप्लाय केलं ते इक्वेशन कसं झालं 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. यस. ऍड इक्वेशन. आता इथं ऍड का करायची गरज पडली, तर आपलं +3 आहे इथं -3 आहे, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनचा आपण तुलना केली. मग ऍड इक्वेशन फर्स्ट अँड 3, म्हणजे फर्स्ट इक्वेशन लिहिलं, सेकंड इक्वेशन लिहिलं, ऍड केलं. आपल्याला लास्ट ऍड केल्यानंतर आपण 5 + 9 14x आणि -3y + 3y कॅन्सल. पण तरी पण तुम्हाला समजासाठी मी 0 लिहिलंय, कारण म्हणशाल अजून व्हेरिएबल डायरेक्टली 0 कसा झाला, कॅन्सल कसा झाला, तर 0 into anything 0.
झिरो इंटू एनिथिंग झिरो असला किंवा नसला तरी काही हरकत नाही. तर मग हा झिरो झाला. मग 14x इज इक्वल टू 14. 14 तिकडे मल्टिप्लाय होते, साईड चेंज झाली, डिवाइड ला आले आणि सेम नंबर डिवाइड बाय सेम नंबर दॅट इज अ 1. मग x इज इक्वल टू काय आलं 1. मग आता x इज इक्वल टू 1 आपण पुट केली इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड मध्ये. मी पहिले सांगितलं होतं फर्स्ट किंवा सेकंड मध्ये पुट करा. तर आपण पुट केली फर्स्ट मध्ये 5 इंटू 1 5 मायनस 3y इज इक्वल टू 8. सेम होऊन गेलं. मग आता इकडे प्लस होते 5, इकडे गेल्यानंतर मायनस होऊन जाईल इथं. मग 8 मायनस 5 दॅट इज अ 3 अँड हे 3 काय होते मल्टिप्लाय, साइड चेंज झाली तर डिवाइड. बट इथं मायनस राहिला, तुम्ही -3 डायरेक्टली ट्रान्सफर करू शकत होते, म्हणजे इथं न घेता इथं पण होऊ शकत होतं. यस, दोन्ही पण चालतं मित्रांनो. तर मग डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटला असतं इथं -1. अँड व्हेरिएबल कधीही निगेटिव्ह नाही ठेवायचा. लास्ट तुम्हाला बोनस भेटण्यासाठी किंवा तुमचं आन्सर करेक्ट आलं हे चेक करण्यासाठी कधी पण लिहायचं आहे मित्रांनो, ब्रॅकेट मध्ये x, y इज इक्वल टू फर्स्ट x ची व्हॅल्यू राईट करायची, जिथं जिथं x आहे त्याची व्हॅल्यू लिहायची 1, -1. हे लिहायला विसरू नका मित्रांनो, याने तुम्हाला बोनस सुद्धा मिळू शकतो. तर अशी झाली ही इलिमिनेशन मेथड. आता इलिमिनेशन मेथड झालं, सेम एक्झाम्पल आपण सबस्टिट्यूशन मेथडने देखील बघणार आहोत. तर मित्रांनो सेम एक्झाम्पल घ्यायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल कोणतं आहे 5x minus 3 is equal to 8. 3x plus y is equal to 2. आता बघा मित्रांनो इथं आपल्याला सबस्टिट्यूट करायचंय कोणतं पण x किंवा y. पण आता इथं x किंवा y आहे का नाही, दोन्ही इक्वेशन मध्ये दोन्ही मध्ये पण x आणि y आहे. अशा वेळेस काय करायचं, सिंगल वन सिलेक्ट करायचा प्रयत्न करायचा. सिंगल वन ने काय होईल तुम्हाला, हा जो सिंगल वन ने काय होईल तुम्हाला y इज इक्वल टू mx प्लस c हा जो फॉर्म आहे तो भेटून जाईल. दॅट इज मग तो तिथं सबस्टिट्यूशन मेथडने आपल्याला तो तिथं सॉल्व्ह करायचा आहे. बट तुम्ही लक्षात ठेवा, जर लक्षात असेल तर ठीक आहे, नसेल तर सिंगल वन जिथं असेल, जिथं पण व्हेरिएबल सिंगल असेल त्याला तुम्ही त्याची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करा. बट माझ्याकडे तर फॉर्म्युला पण आहे, सिंगल वन पण आहे. मग आपण ह्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो त्याला, यस घेऊ शकतो सर, घेऊ शकतो, त्याच फॉर्म मध्ये घेऊ शकतो. मग काय करायचंय मित्रांनो, तर मग त्याला त्या फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. आता त्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण काय करतो, तर काय म्हणायचंय सोल्युशन, फर्स्ट सोल्युशन. मग 3x प्लस y इज इक्वल टू 2. y तिथंच ठेवला सर, मग आम्हाला काय भेटलं y इज इक्वल टू हे x 3x प्लस होते, साइड चेंज केली तर 2 मायनस 3x. यस, ही जी व्हॅल्यू आलेली का, हे इक्वेशनला पहिले नाव देऊन घ्यायचंय. पुन्हा नाव देण्याची गरज आहे सर, यस द्यावं लागेल. त्या इक्वेशनला नाव द्यावं लागेल. त्या इक्वेशनला आपण ह्या इक्वेशनला जो आहे तो इक्वेशन सेकंड आहे, आपलं सेकंड आहे, आणि हे जे आहे हे फर्स्ट इक्वेशन आहे. पुट y is equal to 2 minus 3x in equation. सर ही व्हॅल्यू कुठं आली सर, ही व्हॅल्यू घेतली होती आपण इक्वेशन सेकंड मधून, तर सेकंड मध्ये पुट करायची का नाही, सेकंड मध्ये पुट केल्यावरती y आहे का, यस, मग सेम तीच व्हॅल्यू भेटून जाईल. नाही, सेकंड मध्ये पुट करायची. जर सेकंडची व्हॅल्यू काढली ती पुट करायची आपल्याला फर्स्ट मध्ये. जर सेकंड घेतला, सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू काढली तर ती पुट करायची आपल्याला फर्स्ट इक्वेशन मध्ये. रिमेंबर दॅट जर आता ही व्हॅल्यू कुठे पुट करायची आहे, फर्स्ट
सेकंड इक्वेशनची घेतली म्हणून फर्स्ट इक्वेशन मध्ये. तर फर्स्ट इक्वेशन काय, इक्वेशन फर्स्ट कशामध्ये पुट करायची, इक्वेशन फर्स्ट मध्ये 5x minus 3y is equal to 8. मग आपल्याकडे तर y आलेला आहे, y आलेला आहे सर, आपल्याकडे y आलेला आहे सर, आपल्याकडे y आलेला आहे, तो आहे 2 minus 3x is equal to 8. यस, आता व्हेरिएबल जो आहे का ते जवळ जवळ घ्यायचे, त्याच्या टर्म प्लस मायनस जे पण असेल ते करायचंय. मग सर टर्म ऍज इट इज लिहून घ्यायचे आहे 5x मायनस, आता हे मायनस ऍज इट इज तेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर फक्त कॉन्स्टंटने त्याला मल्टिप्लाय करून घ्या. 3 into 2 6. यस, आणि हे जे आहे हे मायनस आहे, या संख्येचं प्लस आहे, साइन पण मल्टिप्लाय करायचंय. मग सर प्लस मायनस कधी सांगणार, तर बघा -3 into 2 +2 असल्यानंतर ते -6 होतं. -3 into -3x दॅट इज अ मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल, +9x इज इक्वल टू 8. हे 9x आणि 5x पूर्ण किती होत आहे, 14x. हे 6 इकडे मायनस आहे, यस, साइड चेंज करून घ्यायची, 6 ची साइड चेंज करायची. तर साइड जर चेंज झाली त्याची तर ते काय होऊन जाईल, प्लस. मग 14x इज इक्वल टू 14. फक्त आपल्याला 14x ची व्हॅल्यू काढायची का, नाही मित्रांनो, 14x ची काढायची नाही, आपल्याला फक्त xच पाहिजे, आपल्याला माहित नाही. मग हे 14 मल्टिप्लाय, त्याला काय करायचं, मला मल्टिप्लाय तर म्हणजे मी कोण, व्हेरिएबलला मल्टिप्लाय तर तिकडे जाऊन काय करायचंय, डिवाइड करायचंय. मग 14 डिवाइड बाय 14 1, दॅट इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 14 इज इक्वल टू 1 and x is equal to 1. मग आता x is equal to 1 आल्यानंतर ते पुट करायचे तुम्हाला इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड मध्ये कोणते. आता जर व्हॅल्यू आली, एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आली, तुम्ही 1 फर्स्ट किंवा सेकंड मध्ये डायरेक्टली पुट करायची. तर मग पुट x इज इक्वल टू 1 कोणत्या इक्वेशन मध्ये करता, मग फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये, सेकंड मध्ये करू सर, सोपं वाटतंय, चला. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. मग इक्वेशन सेकंड काय, 3x प्लस y इज इक्वल टू 2. सर x इज इक्वल टू 1 आलाय, मग 3 into 1 प्लस y इज इक्वल टू 2. सर 3 into 1 3 प्लस y इज इक्वल टू 2. सर 3 इकडे मायनस होते, साइड चेंज झाली तर प्लस होईल, पण इथं मायनस आहे का, नाही सर प्लस आहे ना, मग साइड चेंज करायची काय होऊन जाईल, मायनस. मग y इज इक्वल टू 2 मायनस 3, मग y इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला, -1. मग सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पुन्हा लिहिणार आहोत, x, y इज इक्वल टू 1, -1. सर हे ब्रॅकेट करणं गरजेचं आहे का, नाही ब्रॅकेट करणं गरजेचं नाही, पण समजती व्हॅल्यू कुठं आहे, x इज इक्वल टू 1 आहे आणि y इज इक्वल टू -1 आहे. तर अशाच प्रकारे आपण लेक्चर आपले रिव्हिजन करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. या व्यतिरिक्त आपण अजून पण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत, तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. अजून काही सांगायचं आहे?